स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील प्रतिष्ठान आणि मराठा स्वराज्य संघाच्या वतीने स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने दक्षिण शिवाजीनगर, चांदणी चौक, सांगली या ठिकाणी स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील इस्टेट या इमारतीमधील हॉलमध्ये महाआरोग्य शिबिर पार पडले। यामध्ये चांदणी चौक परिसरातील, सांगली शहरातील दिव्यांग रुग्ण, पत्रकार, लहान मुले, वयोवृद्ध व अनेक तरुण तरुणी विद्यार्थी यांनी आपल्या आरोग्याविषयी येणाऱ्या समस्यावर व हॉस्पिटलमध्ये पैसे जातात या भीतीपोटी काही जणांनी उपचार न घेताच अंगावरच दुखणे काढणे सुरू होते। म्हणून आज महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते। या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन युवा नेते, भारती बँकेचे संचालक डॉक्टर जितेश भैया कदम, मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव बापू साळुंखे, जिल्हा संघटक प्रभाकर अण्णा कुरळपकर, आयोजक राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आहे। यामध्ये 1050 रुग्णांनी नोंद केली। यामध्ये वेगवेगळ्या विभागाचे अनेक डॉक्टर उपस्थित होते। यामध्ये कल्लोळी हॉस्पिटल, सुदर्शन डोळ्याचे हॉस्पिटल, वसंतदादा मेडिकल कॉलेज, वसंतदादा डेंटल कॉलेज या सर्वांचे मिळून वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या स्पेशलिस्ट असणारे डॉक्टरने यामध्ये उपचार करून भविष्य काळात होणारे 25 ऑपरेशन मोफत करण्यात येतील असेही सांगण्यात आले। या वेळेला युवा नेते डॉक्टर जितेश भैया म्हणाले की आम्ही गेले अनेक वर्ष झाले प्रवक्ते संतोष पाटील यांचे काम पाहत आहोत। तसेच स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील यांच्या जयंतीच्या दिवशी महाआरोग्य शिबिर घेऊन आपण या भागासाठी चांगले काम करत आहात असे बोलले। या वेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले, या भागात गेल्या अनेक वर्षापासून आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवतो, त्यामुळे अनेक लोकांना याचा फायदा होत आहे असे सांगितले। या वेळेला महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांची यामध्ये डॉक्टर अलका तोडकर टीम, वृत्तपत्र विक्रेते राज्य संघटक मारुती नवलाई, अण्णा फाउंडेशनचे अशोक अण्णा मासाळे, उपजिल्हा प्रमुख आकाश माने, माजी नगरसेविका भारती भागत, सांगली अर्बन बँकेच्या संचालक रणजित भैया चव्हाण, माजी संचालक रमेश अण्णा चव्हाण, उद्योजक सुधाकर नार्वेकर, गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिकाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ नार्वेकर, अनेक दिव्यांग बंधू, पत्रकार बंधू तसेच सांगली शहरातील चांदणी चौकातील अनेक नागरिक उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। जे आरोग्य शिबिर सांगली येथे राबवण्यात आलं, खरं तर आमचे तरुण सहकारी संतोषराव यांनी खऱ्या अर्थानं याचा पुढाकार घेतला आणि सगळ्या हॉस्पिटल्सला एकत्रित घेऊन त्या ठिकाणी जवळपास 500 लोकांचं हे शिबिर करण्यात त्यांचा मान असेल। सकाळपासून अतिशय चांगला प्रतिसाद या शिबिराला मिळताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतोय। जवळपास सकाळपासून एका तासामध्ये 100 पेशंट त्या ठिकाणी येऊन तपासणी करून गेलेले आहेत। त्यामध्ये बऱ्यापैकी सर्व हॉस्पिटल त्यांनी एकत्रित आणले। त्यामध्ये मग आपलं महानगरपालिकेचं हॉस्पिटल असेल, कुल्लोळी हॉस्पिटल असेल, वसंतदादा दंत महाविद्यालय असेल किंवा अजून कुठलं हॉस्पिटल कल्लोळी हॉस्पिटल असेल, या सगळ्या लोकांना असे एकत्रित घेऊन बऱ्यापैकी सर्व रोग निदान शिबिर अशा दृष्टिकोनातून हे शिबिर भरवण्यात आलेलं आहे। त्या शिबिराला मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि जे काम त्यांनी सगळ्यांनी हाती घेतलेलं आहे त्या कामाला निश्चितपणे यश येऊ। शिबिराला शुभेच्छा करत देणं चुकीचं असतं, त्याचा अर्थ असा होतो की लोक जास्त आजारी पडावे। तो माझा मानस नाहीये, माझा तो हेतू नाही। जी लोक आजारी आहेत त्या लोकांना त्रास होतोय, जी लोक बाहेर जाऊन दवाखान्यात जाऊन दाखवू शकत नाहीत, त्या लोकांना आपल्या घराच्या बाहेर त्या ठिकाणी लगेच सुविधा उपलब्ध होती, त्या दृष्टिकोनातून लोकांसाठी हे बरं पडतं। आणि हे शिबिर निश्चितपणे ही काळाची गरज झालेली, कारण आपण बघतोय कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये लोकांमध्ये आता ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅकचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून हे सगळ्यांनी पुढाकार घेऊन शिबिर घेतलेलं आहे। त्या शिबिराच्या माध्यमातून लोकांना चांगला दिलासा मिळावा ही अपेक्षा व्यक्त करतो।